नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पवार आणि तुम्ही बघताय आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग व्हीपी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे असा एक कलर जो तुम्ही पहिल्यांदाच YouTube वरती आणि आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतोय। आकाशी कलर पहिल्यांदाच तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे। हा कलर आकाशी कलर आहे। ह्याचं ऑलरेडी 60% कटिंग केलेले आपण हे सगळं। आधीचा एक व्हिडिओ सोडला तर तुम्ही बघू शकता। हे 40% मशीनवरती फिरवायचे, मशीन लावलेत, चार्जर लावलाय आणि याचे पॉपअप बॉल बनवणार आहे आपण। ऑलरेडी मी पहिले बॉल बनवलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो बघा। हे असे 16 mm, 14 mm, 4 mm। हे 4 mm जो बॉल आहे छोटे छोटे बघा, हे 4 mm चे जे बॉल आहेत ना छोटे छोटे, हे बॉल हुकच्या आतमध्ये लावून फिशिंग करू शकता। पॉपअपसाठी जसं आपण रिगला बांधतो तसं बांधू शकत नाही, बांधलं तरी चालेल, पण नाही बांधलं ना तर हुकच्या आतमध्ये टाकून सुद्धा तुम्ही करू शकता। छोटी छोटी बॉल आहे एकदम। हा कलर तुम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळत असेल मित्रांनो। ह्याचं ऑलरेडी टेस्टिंग झालेलं आहे। आधीचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल चिलापीचा, त्यामध्ये टेस्टिंग झालेलं आहे। तर चिलापी खाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ कटला पण खाऊ शकतो। तर ह्याचं ऑलरेडी मी टेस्टिंग पहिलं केलं। आता ह्याचं आपण काय करणार आहे, पॉपअप बॉल मशीनवरती बनवणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे। त्यानंतर काय होणार आहे तुम्हाला मी दाखवतो। कटला राहू पण खाऊ शकतो, फक्त आपल्या चाऱ्यामध्ये थोडंसं हे पाहिजे त्यांना खाण्यासारखं आवडणारं। बघा हे असे पॉपअप रिग आहे, जशी ऑर्डर येते आपण तसं बनवून देतो। पॉपअप रिग दिसत असेल तुम्हाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो। हा आकाशी कलरचा रिग, ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः तयार करतो। बॉल स्वतः ह्याचं पूर्ण रिग तयार करतो। ह्याला रिग म्हणतात मित्रांनो, याला पॉपअप नाही म्हणत। पॉपअप फक्त या बॉलला म्हणतात। पॉपअप या बॉलला म्हणलं जातं, ह्याला पूर्ण रिग, ह्याला रिग म्हणतात पूर्ण। हुक लावून वगैरे नाही का, कार फिशिंगचे हुक असतात ते। हा जो ब्रँड आहे हा इंडियन ब्रँड आहे, हा आपल्या इंडियाचा ब्रँड आहे आणि मी याचं नाव ठेवलं इंडियन पॉपअप रिग। आपण इंडियामध्ये तयार करतो, मग आपण इंडियाचंच नाव मोठं केलं पाहिजे। इंडियन पॉपअप रिग आहे। इंडियन पॉपअप रिग असा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्याच्या भरपूर रिग आहे आपल्याकडे अजून। बघा मी एवढ्या रिग तयार केलेले आहे, तुम्हाला दिसत असेल। हे बॉल आहेत ते विकत नाहीये मी, पूर्ण रिगचा सेटअप विकतो। या बॉलमध्ये मला परवडत नाहीये। मशीनवरती तुम्हाला वाटतं की लगेच बनते लगेच बनत नाहीये। ह्याला कटिंग बिटिंग करून फिनिशिंग येस्तोवर थोडा टाईम जातो, म्हणजे मेहनत आहे ह्याला, आणि ते काय लगेच बनत नाही। आम्ही व्हिडिओ कट करतो, तुम्हाला वाटतं की व्हिडिओमध्ये लगेच झाले, लगेच नाहीये। तुम्ही बोर नका होऊ म्हणून त्यासाठी आपण काय करतो, व्हिडिओ कटिंग करून तुम्हाला दाखवलं जातं हे बॉल सगळे। तर तुमचा जास्त टाईम नाही घेत, कारण की तुमचा टाईम आपल्या व्हिडिओसाठी लय मोठा किमती आहे। तर आता आपण तुम्हाला दाखवतो त्या मशीनी लावलेले। मशीनीचा पण मी ऑलरेडी व्हिडिओ पहिला सोडलेला आहे। चार्जर कनेक्ट केले। लहान मुलांना ह्याच्यापासून लांब ठेवा, तर तुमचा वेळ न वाया घालवता आपण लवकर पॉपअप बॉल बनवू। 10 mm आणि 12 mm। तसं बघायला गेलं तर आपण आहे ना 4 mm पासून ते कमीत कमीत आहे ना 70 mm पर्यंत सुद्धा बनवू शकतो आपण। एवढं चालत नाही 70 mm पर्यंत, पण 25-30 म्हणजे तुम्हाला दाखवायची एक पद्धत आपली की आपण एवढं डिझाईन करू शकतो। त्यासाठी आपण काय घेतले, सुई घेतली आणि जे 60% कटिंग केले आपण त्यातला एखादा मणी घेतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी। 2 मणी घेतो, एक 10 mm आणि 12 mm करण्यासाठी। 2 मणी घेतलेत। सुईने होल पाडायचे मध्यभागी, जास्त पूर्ण सुई घुसवायची नाही, एकदम लाईटली सुई घुसवायची बघा, एवढीच घुसवायची लाईटली, म्हणजे जेणेकरून ह्या मशीनीचं टोक आहे ना परफेक्ट आतमध्ये गेलं पाहिजे। आता मी तुम्हाला दाखवतो। सुई खाली ठेवली बघा, मशीनला घेतो, असं पूर्णपणे आतमध्ये घुसवायचं आहे। आतमध्ये घुसवल्यानंतर त्याला थोडंसं बाहेर ओढायचं आहे। बाहेर काय ओढायचं आहे, का की त्याची जी बाहेरची बाजू आहे ती आतमध्ये गेली असती, ती बाहेर येण्यासाठी त्याला पूर्ण असं थोडंसं पुढं ओढायचं आहे। त्यानंतर दुसरा घेऊ 10 mm चा बनवण्यासाठी। याला होलच नाही पाडलं, होल पाडतो। हा प्लेन भाग आहे, ज्यावेळेस बोटा धरतो आपण त्यावेळेस आपण चेक करायचं बरोबर सुई मध्यभागी जाती का नाही। कडेला गेली तर वाया जाईल।
बरोबर मध्यभागी गेले. परत बाहेर ओढायचं थोडंसं. फिनिशिंग एक नंबर होती आपली. असा घरातला जुना कपडा असणे एखादा, तो कपडा घ्यायचा खाली. जुना कपडा काय घ्यायचा एखादा घरातला, की ज्यावेळेस आपण मशनीवरती फिरवतो, ज्यावेळेस मशनीवरती फिरवतो तशी पावडर लागते पेपरला. हा रफ पेपर घेतलेला आपण, एकदम रफ. ती पावडर लागते. ती पावडर पुसण्यासाठी ना असं कपड्यावरती पुसायची पावडर, परत वापरायचं आहे. हा रफ पेपर आहे. त्यानंतर स्मूथ पेपर आहे, पॉलिश पेपर आहे, स्मूथ आहे. स्मूथ हा नंतरून फिरवायचा आहे. हा पेपर पूर्ण फिरून गोल झाला बॉल आपला तयार. त्यानंतर काय करायचं आहे, स्मूथ पेपर फिरवायचं. म्हणजे त्याला जे केस येतात ना वरती असे, त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये लेअर आले, म्हणजे केस वरती येतात ना बॉलला, त्याला लेअर अशा म्हणजे लेअर येतात वरती असे. ते लेअर फिनिशिंग म्हणजे पूर्ण स्मूथ व्हायला पाहिजे बॉल. त्यासाठी हा दुसरा पेपर आपण स्मूथ पेपर वापरला जातो. आणि जुना कपडा ठेवतो हाताखाली. त्यानंतर हे करताना आपण गॉगल घालतो का, की डोळ्यात ही पावडर नाही गेली पाहिजे. पावडर एकदम बारीक होती घरामध्ये, सगळीकडे पसरती, त्यामुळे डोळ्यात नाही गेली पाहिजे, कानात नाही गेली म्हणून त्यामुळे हे मास्क लावतो. असं पूर्ण पॅकिंग करून चालू ठेवतोय. तर चला लगेच आपण पॉपअप बॉल बनवायला, लगेच आता आपण पॉपअप बॉल बनवायला तयारी करू. $10 mm चा पॉपअप बॉल.